मला की विजू तुम्ही एकदा होऊन जाऊ द्या की बेधडक मुलाखत होऊन जाऊ द्या की काय होतं. बॉम्बची विजयभावने वायदी घेतली की बॉम्ब राहतो ते गणित. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवनभाऊ खलाटे आहेत आणि त्यांची ही नवीन खरेदी आणि नवीन खरेदीनं मैदानात उतरल्यानंतर पहिलाच गुलाल केलाय. पहिलाच जीवनभाऊ नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, नाव काय आहे? चॉकलेट चॉकलेट. बरं, कुठली खरेदी काय? नाशिकची खरेदी. बरं. त्यांच्याकडून आपण भगवान शेठ शिर्डी. शिर्डी. हा, भगवान शेठ शिर्डीचे. बरं. त्यांच्याकडून आपण आताच खरेदी केली 4,51,000. बरं, कुणाबरोबर नियोजन केलं? आज कुणाबरोबर पळाला? आज विजयभाऊने नियोजन केलं. घरचाच बैल आहे आपला बादल म्हणून. बरं बरं दादा जवळकरांचा बादल. बरं बरं बरं. ती घरचीच गाडी पळाली आमची. बघा की नाव घेतलं की महादेव महादेव काय आहे, हा? आशीर्वाद लय जबरदस्त आहे नियोजन आणि करताना. स्वरा विजय मधने ज्या नावाने गाडी पळते ती स्वरा. स्वरा आज पहिल्यांदा आली बघा. स्वरा कॅमेरा समोर आली. कॅमेरा समोर आली आणि घरातलं जवळचं मैदान आहे त्यामध्ये दिसली. काय स्वरा? स्वरा हसती. स्वराकडे ते बरं जरा माईक. स्वराला तर 2 प्रश्न विचारूयात. हा. विजयभाऊंची कन्या ना? बर, किती नंबरची? 2 नंबरची. स्वरा, काय नाव तुझं? शरयू. स्वरा. स्वरा. स्वरा चुकतंय का तुझं बी नाव? काय लय हसत होते तुझं नाव घेतल्यावर. काय सांगशील, तुझ्या नावाने गाडी पळते कसं वाटतं? लय गाड्या पळतात तुझ्या नावाने, काय कसं वाटतं? बघते का तू टीव्हीला याला मोबाईलवर? नाव ऐकल्यावर कसं वाटतं तुला? भारी वाटतं. भारी वाटतं. बर. इथं आणि आज कसं काय नियोजन करण्यात आलं विजयभाऊकडे? मला नाही मग. बरं बरं. बरं बोला खलाटे साहेब, बोला काय सांगाल, कसं काय पायरा कोण होता त्याचा? पायरा बादल म्हणून दादा जवळकरांचा बादल म्हणजे विजयभाऊंचाच बैल आहे तो. हा पण विजयभाऊंचाच बैल आहे. बरं बरं तो बरं. होता. बरं, आणि हातात घरचीच राहिलं. गाडी पळाली. घरचीच गाडी पळाली. ह्याच्यात काय खासियत काय बघून घेतलं ह्याच्यात? जातीला चांगला खोंड आहे आणि दोन्ही खांदे कडनी पळतो. बरं बरं. त्या हिशोबाने आता आम्ही जवळपास 1-1.5 वर्ष झालं खोंड शोधत होतो. चांगला भेटला, चांगला खोंड आम्हाला. चांगला भेटला. बरं बरं. आणि कितीची खरेदी? 4,51,000. सगळा व्यवहार झाला पूर्ण? सगळा व्यवहार झाला. पैसे मिळाले सगळे? बरं. आणि कधी घेतलाय? आज म्हणजे त्या दिवशी पहिलंच मैदान आहे आज. बरं. आपण आता बारामतीला जे मैदान झालं गोजोबा ह्याचं गोजोबा त्यावेळेस बघितला होता आपण पळताना चांगला. कुठल्या गटात पळाला होता त्यावेळेस? कुणाबरोबर पळाला? 34व्या गटात पळाला होता. कुणाबरोबर पळाला होता? तिथलाच बारामतीतलाच बैल होता. बरं, अजून भरपूर खरेदी झाल्यात ना तुमच्या? तशा आपल्या 3-4 खरेदी झाल्यात ह्या वर्षात. बरं. आता आपला एक हरण्या म्हणून बैल होतो तिकडं घोडा बैला त्यांच्याकडे गोरख जाधव आहे. बरं. म्हणजे जो द्वारलीचा हरण्या आहे तो ह्यांनी विकला. बरं बरं. मेन मालक द्वारलीच्या द्वारली. हरण्याचे मूळ मालक हे. बरं बरं. मग ह्यांच्याकडूनच दुसरा आपण हरण्या घेतला होता. बरं. आणि ती काय इथं आणल्यानंतर एक मैदान पळाला आणि दात लावला. बरं बरं. म्हणून मग आपण त्याला तिकडे घोडा बैला दिला. तिकडे घोडा बैलात पब्लिकनी शर्यती करतो. नाव काय म्हणावं याचं? ह्याचं नाव चॉकलेट. चॉकलेट ठेवलंय. चॉकलेटी असल्यामुळे चॉकलेट असल्यामुळे लाल्या भारी वाटते हो. तसं काय लाले ठेवू आपण, तसं काय नाही. चॉकलेट उफर लाल्या. चॉकलेट उरपर आला. नाही, आज लय पळालं. ते उठून दिसत होता मैदानात सगळ्यात जास्त. आणि आजचं काय सांगाल? बऱ्याच दिवसानंतर, किती दिवसानंतर गुलाल भेटलाय? 13 महिन्यानंतर गुलाल भेटला. मोठा संघर्ष केला. लय संघर्ष. मग पैसे खर्च करावे लागले संघर्षाला? पैसे भरपूर खर्च. आणि कष्ट पण लय करावं लागते. कष्ट पण लय करावं लागतं. कशामुळे महत्वाचं गुलाल काय की होते? वस्तू मिळणं महत्वाचं चांगले. आणि ते टिकून ठेवणं पण कठीण. टिकवून ठेवणं पण कठीण आहे. महत्वाचं म्हणजे पायऱ्याचं नियोजन जुळणं ह्या क्षेत्रात लय अवघड आहे. बरं. आमचं विजयभाऊ पायऱ्याचं नियोजन करतात त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण येत नाही. बरं बरं. त्यामुळे व्यवस्थित झालं सगळं. त्याच्यामुळे व्यवस्थित झालं सगळं. 13 महिने काय अनुभवलं? 13 महिने लय संघर्ष केला गुलालासाठी. तर काय काय अनुभवलं? बरंच काय काय अनुभवलं. बैल चांगला लागत नव्हता. चांगल्याच्या पलीकडच्या गोष्टी तर काय सगळं सांगायचं नसतं. बरं. ती बैलगाडीवाल्यांची व्यथा बैलगाडीवाल्यांना माहिती असते. पण काय काय अनुभवायचं ते. म्हणजे जे अनुभवायला हवं होतं ते दिवस अनुभवले. हा, अनुभवले. आता चांगले सुगीचे दिवस आले. वस्तू मिळेल. पैसा असून वस्तू मिळणं ह्याला लय महत्व आहे हो. आणि असं बी नाही की पैसा असला की वस्तू भेटेल. ते तयार व्हायला ते सगळं निसर्गाच्या नीतिमत्ता चांगली पाहिजे तर बैल पळतात. बरोबर आहे. हा. नीतिमत्ता, निसर्ग, त्यानंतर कुठेतरी दैवाचा आशीर्वाद बी लागतो. असं नाही की आमचा बॉम्बचा आशीर्वाद आहे. बॉम्ब आमचा चांगला पळायचा. बॉम्ब सगळ्यांच्या गळ्यात पळाला. बॉम्बच्या गळ्यात जेवढी पळाली तेवढी वर गेली. सगळे सगळी टॉपला गेली. बॉम्बच्या नंतर आता हे जागा चालव. बॉम्बच्या नंतर आता ह्यो जागा झाला. बर चालते. मग बोला की विजू तुम्ही एकदा होऊन जाऊ द्या की बेधडक मुलाखत होऊन जाऊ द्या की काय होतं. बॉम्बची विजयभावने वायदी घेतली की बॉम्ब राहतो. आमच्या गणित आहे. बघा, मालक स्वामांना वायदी घेतली. म्हणजे आता प्रत्येक बैलाची खासियत असते तशी आमच्या बॉम्बची तशी खासियत आहे. मग स्पष्ट बोलताय तुम्ही व्हिडिओत. वायदी घेतली की राहते. व्हिडिओत खरं बोलताय का? त्याचं काय जे खरं आहे ते खरं आहे. पण किती घेता? मापातच ना? मापात. आता ही अशीच बाईट टाकणार, काय हरकत नाही ना? अडचण नाही, काय अडचण नाही. बघा, आता विजय झाला. ह्यांचा विजयभाऊंचा आशीर्वाद भेटला. विजयभाऊंचं नियोजन झालं आणि ह्या चॉकलेट उर्फ
लाल्याच्या खूप खासियत आहेत आपल्याला आगामी व्हिडिओमध्ये ते बघायला मिळणार आहे. बस म्हटलं की बसतो, झोप म्हटलं की झोपतो. हो. अजून तर ह्या मालकाकडे रुटीनला ते रील स्टार आहेत. होय. हा. नाव काय त्यांचं? भगवान शेठ. बरं बरं बरं. किती फॉलोअर्स आहेत दादा? माझी युट्यूबला वेब सिरीज आहे हा, वेब सिरीज आहे तुमची. बरं, हातात जरा. हा, काय नाव वेब सिरीजचं? गावरान वळू म्हणून. गावरान. किती सबस्क्रायबर आहेत? सबस्क्राईब भरपूर आहे ना. किती तरी? ते मी नाही बघितलं, मी म्हणजे चॅनलचे चॅनलच्या काम करता तुम्ही, टेक्निकली काय पाहत नाही. नाही बरं, आणि इंस्टाग्रामला किती येतं फॉलोअर्स? इंस्टाग्रामला 1,500. 1,500. बरं बरं. आणि किती रील? आत्ताच चालू केलेले ना. बरं. मराठी पिक्चर आहे, हिंदी आहे. बरं, पिक्चर मध्ये काम केलं होय? हो. कुठल्या कुठल्या? एक हे ग्लोबल आडगाव, हा, सुसाईट आणि होमगार्ड. होमगार्ड. हो. एवढ्या पिक्चर मध्ये काम केलं? हो. बरं बरं. आणि कसं काय क्षेत्राचा कसं काय नाद लागला? काय नाद लागलाय. होय का? लागतोच, हं. लागतंच. बरं बरं. हो. आता तुमच्याकडनं ह्यांनी घेतला? हो. बरं बरं बरं. पहिली कुठले कुठले नंदी होते तुमच्याकडे दादा? आपल्याकडे एक लक्ष होता हा. आणि भरपूर अजून एक म्हणजे 2-4 होते, चांगले होते. बरं बरं बरं. चांगली पळायची ती पण. चांगले पळायचे. आणि तुम्ही जीव पण लाल्याला चांगला लावलाय. हो, लाल्यावर लय जीव लावला. लय जीव लावलाय. हो. बरं. आणि अजून बाकी काय? बाकी काय. पहिल्यांदाच बाईट देत आहे? हो. बरं. आता हे द्वारलीचे हरण्याचे जुने मालक दादा नमस्ते. मूळ मालक दादा नमस्ते. नाव काय तुमचं? गाव कुठलं तुमचं? माहेगाव देशमुख. माळेगाव. माहेगाव देशमुख. माहेगाव देशमुख. आणि कुठे येतंय? कुठला तालुका? शिर्डी. शिर्डी. कोपरगाव तालुका. कोपरगाव तालुका. तर बाकी अजून काय सांगाल? द्वारलीची आठवण येते की नाही हरण्याची? हो आहे ना द्वारलेचा. आता कुठले नवीन तयार होतात नंदी? हारण्यासारखे आहे ना 2-3 आपले. 2-3 तयार होतात. अजून आम्हाला हिंद केसरी आगामी हरणे दिसतील हो दिसत ना थोड्या दिवसात दिसत. थोड्या दिवसात दिसेल. बरं. आता जीवन भाऊ कडवळ. जीवन भाऊ गाडी कोणी चालवली आज? गाडी आज अभि ड्रायव्हर राजुरी. राबी ड्रायव्हर राजुरीने गाडी चालवली. सुंदर ड्रायव्हर का चालवल्या गाडी? सुंदर ड्रायव्हर आहे. गटाला सेमीला गटाला सेमीला आणि फायनलला 3 फेऱ्या त्यांनीच चालवली. 3 फेर. बरं. काय सांगाल अभि ड्रायव्हर कशा पद्धतीने आजचा पळाला? आज चॉकलेट ऑफरला आले आणि त्या जोडीदार आता बावऱ्या हे दादांचा बादल आहे ना, त्याचं खासियत म्हणजे असं ती अंगावली गाडी कधी पास होऊन देत नाही. बरं आणि ह्यो खोंड आम्ही बारामतीच्या अड्ड्यात बघितला होता. बरं बरं. ह्यांनी 2 वासरं आणली ती. आणि जीवन शेठ मला म्हणले वासरं आणलेत, त्यातले एक बघा वासर कुठलं चालतंय का. बरं. भाऊंची माझी चर्चा झाली. भाऊंला म्हणलं वासरू चांगलं आहे, म्हणलं लाल वासरू म्हणलं चांगलं आहे. बरं. भाऊ म्हणले बघू, त्याविषयी बोलू म्हणले नंतर. मग आता डायरेक्ट आज त्यांनी सकाळी आल्या त्यांना सांगितलं डायरेक्ट गाडी हाणायची आणि गाडी हाणावं लागते आज काय केलं तरी हाणतो. आणि भाऊंचा शब्द म्हणजे आम्ही कोण मोडतच नाही शक्यतो. बरं बरं. असा आणि सुट्टी मेकर कोण होताच? मादनाना आहे ते. मादनाना होतं. बरं. आणि सौरभ लोंढे. सौरभ सगळ्यांनी चांगली सुट्टी केली म्हणायची आज. आणि सौरभ लोंढे. सौरभ पण होता. बरं. चला तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. असंच कायम गुलालात राहा, हसत खेळत राहा आणि कायम गुलालात दिसा. धन्यवाद सगळ्यांचं.